नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये ज्या काही जागा समोर आलेल्या होत्या त्याची माहिती बघितलेली आहे. ज्या विभागाने जागा प्रसिद्ध केल्या, नेमके किती जागा रिक्त आहेत त्याची माहिती उपलब्ध झाली होती आणि ती आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये पाहिली. पण अशातच काही बातम्या सुद्धा समोर येत आहेत. काही ठिकाणी सांगण्यात येत आहे की एमपीएससीकडे तलाठी भरती आपली गेलेली आहे. तर ही न्यूज खरी आहे का? नेमकं खरंच अधिकृतपणे एमपीएससीकडे जाहिरात गेली का आणि त्याचा काय परिणाम आपल्या परीक्षेवर होऊ शकतो त्याबद्दल माहिती किंवा डिस्कशन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतवार सरांचं बुक हे प्रसिद्ध झालेलं आहे आणि आता जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकता. यामध्ये मागील झालेल्या ज्या काही तलाठीच्या प्रश्नपत्रिका आहे त्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे आणि तसेच टी-सी-एसने ज्या काही 57 प्रश्नपत्रिका घेतलेल्या होत्या त्यांचा सुद्धा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा या पुस्तकामध्ये अवेलेबल आहे. तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे तलाठी भरती प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचं पुस्तक खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण एक गोष्टीबद्दल बोलूया. सर्वात प्रथम जी काही जागा होती, जागेची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली. सध्या कोकण विभागाच्या जागा त्यांनी प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामध्येही रायगड जे जिल्हा आहे त्याच्या प्रसिद्ध झालेल्या होत्या. इतर जिल्ह्यांची माहिती अजूनपर्यंत तरी एक्झॅक्टली प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय? तर तलाठी भरती ही जिल्हा स्तरावरून राबवल्या जात असते. म्हणून प्रत्येक जिल्ह्यात जागा किती आहे ते महत्त्वाचं असतं. पूर्ण महाराष्ट्र लेव्हलवर ॲट अ टाईम भरती होते. पण ज्या जागा असतात त्या जिल्हानिहाय वेगवेगळ्या असतात आणि आपल्याला एकच फॉर्म भरावा लागतो. त्यामुळे ज्या जिल्ह्यात जास्त जागा आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कल आपल्याला दिसतो. तर तुमच्या जिल्ह्यात नेमका जागा किती त्याची माहिती अजूनपर्यंत तरी उपलब्ध झाली नाही. साधारणतः 2000च्या आसपास एकूण जागा रिक्त आहेत. पण कोणत्या जिल्ह्यासाठी नेमक्या किती आहेत त्याची माहिती उपलब्ध झालेली नाही. जशी माहिती उपलब्ध होईल तशी आम्ही देण्याचा प्रयत्न करू. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे काय? तर एम-पी-एस-सीकडे जवळपास जाहिरात गेली असं काही जणांचं म्हणणं आहे. पण अजूनपणे अधिकृत नोटीस आलेली नाही. सध्या ज्या काही जाहिराती आलेल्या आहेत त्या आपल्याला टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस मार्फतच कंडक्ट होताना दिसत आहेत. अजूनपर्यंत तलाठी भरती ही एम-पी-एस-सीकडे गेली अशी अधिकृत किंवा ऑफिशियल नोटीस आलेली नाही. भविष्यात ती जाऊ शकते. कारण की महाराष्ट्र सरकारने किंवा विद्यार्थ्यांची मागणी ऐकून या ठिकाणी जवळपास आम्ही गट क च्या भरत्या ह्या एम-पी-एस-सीकडे देऊ असं सांगितलेलं आहे. पण अजूनपर्यंत त्या संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा कोणतंही प्रसिद्धीपत्रक म्हणा किंवा नोटीस म्हणा किंवा ऑफिसद्वारे काही माहिती तर प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. सध्या जे काही सांगण्यात येत आहे तो फक्त एक अंदाज आहे की एम-पी-एस-सीकडे भरती गेलेली जवळपास दिसते. पण जर लवकर म्हणजे येत्या 2-3 महिन्यामध्ये जर आपल्याला जाहिरात दिसली तर पॉसिबिलिटी आहे की टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस तलाठी भरतीची परीक्षा घेऊ शकते आणि त्याच्यानंतरही जर जाहिरात लेट झाली तर मग चान्स आहे एम-पी-एस-सीकडे जाण्याचा. अजूनपर्यंत सध्या फक्त न्यूजच पसरत आहे, कारण की रिक्त जागेची माहिती समोर आली आणि त्यासोबतच दुसरी न्यूज पसरत आहे की एम-पी-एस-सीकडे गेली जाहिरात, एम-पी-एस-सीकडे गेली, पण अजूनपर्यंत ऑफिशियल नोटीस आलेली नाही. आणि या चॅनलवर तुम्हाला फक्त ऑफिशियल ज्या काही नोटीस असतात त्याच्यानंतरच आपण माहिती देत असतो. सध्या फक्त जे काही सांगण्यात येत आहे ते सर्वच्या सर्व अंदाज आहेत आणि एम-पी-एस-सीकडे भरती जाईल अशी आशा या ठिकाणी विद्यार्थी किंवा जे काही इतर आहेत ते व्यक्त करत आहेत. पण अजूनपर्यंत तरी ऑफिशियल नोटीस आलेली नाही. हा झाला दुसरा मुद्दा. आणि भविष्यात जर एम-पी-एस-सीकडे जाहिरात गेली तर त्याचा परीक्षेवर आपला काय परिणाम होऊ शकतो? तर एम-पी-एस-सी ऑलरेडी गट क संयुक्त पूर्वपरीक्षा घेत असते, ज्यामध्ये गट क सारखी अनेक पदे असतात, ज्यामध्ये क्लर्कचं सुद्धा एक पद असतं आणि जे काही आपलं तलाठी पद आहे ज्याचं आता नवीन नाव ग्राम महसूल अधिकारी झालेलं आहे, तर ते पद सुद्धा गट क मध्येच येतं. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी असं सांगण्यात येत आहे की जर भविष्यात एम-पी-एस-सीकडे गट क किंवा तलाठीची जाहिरात जर गेली तर गट क मध्ये त्याचा समावेश होऊ शकतो आणि जी गट क ची कंबाईन पूर्वपरीक्षा असते त्यासोबतच तुमचा तलाठीचं पद ॲड करून पेपर घेतला जाऊ शकतो. पेपर त्यांचा प्री जो आहे तो सारखाच होईल, मात्र मेन्समध्ये थोडाफार बदल या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. पण त्या भविष्याचा विषय आहे. सध्या अजूनपर्यंत तरी कुठलीही अपडेट त्याबाबत आलेली नाही. म्हणून पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही तुमच्या मागच्या व्हिडिओला कमेंट्स आलेल्या होत्या की एम-पी-एस-सीकडे गेली का, एम-पी-एस-सीकडे गेली का, तर जोपर्यंत ऑफिशियल नोटीस येत नाही तोपर्यंत आपला विश्वास ठेवणं तरी काम नाही. साधारणतः भविष्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही पकडून चालू शकता की एम-पी-एस-सीकडे भरती जाईल, पण अजूनपर्यंत तरी गेलेली नाही. म्हणून जे काही आय-बी-पी-एस असेल, टी-सी-एस असेल किंवा जो काही तलाठीचा सध्याचा पॅटर्न आहे 25-25-25 चा, त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा. त्यामध्ये मग मॅथ रिझनिंग असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, मराठी इंग्लिश ग्रामर जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला भरती कोणीही घेऊ, मग आय-बी-पी-एस घेऊ, टी-सी-एस घेऊ किंवा एम-पी-एस-सी घेऊ, त्याचा बेनिफिट तुम्हाला परीक्षेमध्ये दिसू शकतो. आणि त्यासोबत जो काही जी-के आपला विषय आहे, जी-के-जी-एस ज्याला आपण म्हणतो, आणि त्यासोबतच चालू घडामोडी हे जर तुम्ही कंटिन्यू सुरू ठेवलं तर त्याचा बेनिफिट तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे. पॉसिबिलिटी सध्या तरी एवढंच आहे की टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस परीक्षा घेईल. जर लवकर जाहिरात आली तर, जाहिरात जर लेट झाली तर मग चान्सेस आहे एम-पी-एस-सीकडे जाण्याची. पण अजून
त्याबाबत अपडेट आलेली नाही. तर आता जवळपास डाऊट तुमच्या मनातील क्लिअर झालेला असेल. जर IBPS आणि TCSने परीक्षा घेतली, तर तुमचा पॅटर्न हा कॉमन राहील. मराठी, इंग्रजी, जी-के आणि त्यानंतर गणित बुद्धिमत्ता हे जे आहे 25-25चं डिव्हायडेशन 100 प्रश्नांचा आपला पेपर असतो. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. याप्रमाणे 200 गुणांचा आपला पेपर होत असतो. तर असा आहे तलाठीचा पॅटर्न. हा जो आहे हा पॅटर्न IBPS आणि TCS मार्फत घेतला जाऊ शकतो आणि भविष्यात जर MPSCकडे जाहिरात गेली, तर MPSC त्याचा समावेश हा गट क मध्ये घेऊ शकतो. कारण की जर एखादी आणखी परीक्षा MPSCने इंट्रोड्यूस केली, तर ऑलरेडी MPSCच्या ज्या काही पूर्वीच्या परीक्षा आहेत, त्याच आपल्याला पेंडिंग होताना, त्याच पोस्टपोन होताना दिसतात. तर अशा स्थितीत या ठिकाणी MPSC कंडक्ट करू शकते का स्पेशल परीक्षा? कारण की MPSCसाठी फॉर्म किती येत असतात? मग ते गट क असो, गट ब असो किंवा राज्यसेवा असो. हे 1.5 लाख, 2 लाख, 3 लाखाच्या आसपास या ठिकाणी MPSCकडे फॉर्म जात असतात. तलाठीचा जर तुम्ही लास्ट इयरचा आकडा पाहिला, तर 13 लाख टोटल अर्ज गेले होते. किती? 13 लाख फॉर्म तलाठीला गेले होते. त्यापैकी 10 लाख विद्यार्थ्यांनी सक्सेसफुली पेमेंट केलेलं होतं. म्हणजे 13 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, 3 लाख विद्यार्थ्यांनी पेमेंट केलं नाही. मात्र काही कारणास्तव त्यांचा फॉर्म बाकी राहिला. पण जवळपास 10 लाख उमेदवारांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला होता आणि 10 लाख उमेदवार त्यापैकी आता तुम्ही 20% जरी गैरहजेरी धरली, तरी 8 लाखाच्या आसपास उमेदवार हे परीक्षेला बसले होते. तर अशा स्थितीत 8 लाख विद्यार्थ्यांची व्यवस्था MPSCला करणं आहे. त्या दृष्टिकोनातूनच त्यांना तयारी ठेवावी लागेल. अजूनपर्यंत तरी नोटीस आलेली नाही. जर काही नोटीस प्रसिद्ध झाली, तर नक्कीच तुम्हाला ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येईल आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपला तलाठीचा ग्रुप जॉइन केलेला नसेल, त्यांनी जॉइन करून घ्या. त्यावर आपण जी काही मागील प्रश्नपत्रिका आहेत किंवा जे काही इम्पोर्टंट पॉइंट्स आहेत, ते सर्वच्या सर्व टाकत असतो. अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही त्याला जॉइन करू शकता. त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास जे तुमचे मागच्या व्हिडिओला प्रश्न आलेले होते, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुमच्या मनामध्ये काही डाउट्स असतील, आणखी काही प्रश्न असतील किंवा तुमचे काही सजेशन असतील, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये ज्या काही जागा समोर आलेल्या होत्या त्याची माहिती बघितलेली आहे. ज्या विभागाने जागा प्रसिद्ध केल्या, नेमके किती जागा रिक्त आहेत त्याची माहिती उपलब्ध झाली होती आणि ती आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये पाहिली. पण अशातच काही बातम्या सुद्धा समोर येत आहेत. काही ठिकाणी सांगण्यात येत आहे की MPSCकडे तलाठी भरती आपली गेलेली आहे. तर ही न्यूज खरी आहे का? नेमकं खरंच अधिकृतपणे MPSCकडे जाहिरात गेली का आणि त्याचा काय परिणाम आपल्या परीक्षेवर होऊ शकतो, त्याबद्दल माहिती किंवा डिस्कशन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतवार सरांचं बुक हे प्रसिद्ध झालेलं आहे आणि आता जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकता. यामध्ये मागील झालेल्या ज्या काही तलाठीच्या प्रश्नपत्रिका आहे, त्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे आणि तसेच TCSने ज्या काही 57 प्रश्नपत्रिका घेतलेल्या होत्या त्यांचा सुद्धा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा या पुस्तकामध्ये अवेलेबल आहे. तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे तलाठी भरती प्रश्नपत्रिका संच, स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचं पुस्तक खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण एक गोष्टीबद्दल बोलूया. सर्वात प्रथम जी काही जागा होती, जागेची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली. सध्या कोकण विभागाच्या जागा त्यांनी प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामध्येही रायगड जे जिल्हा आहे त्याच्या प्रसिद्ध झालेल्या होत्या. इतर जिल्ह्यांची माहिती अजूनपर्यंत तरी एक्झॅक्टली प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, तर तलाठी भरती ही जिल्हा स्तरावरून राबवल्या जात असते. म्हणून प्रत्येक जिल्ह्यात जागा किती आहे ते महत्त्वाचं असतं. पूर्ण महाराष्ट्र लेव्हलवर ॲट अ टाईम भरती होते, पण ज्या जागा असतात त्या जिल्हानिहाय वेगवेगळ्या असतात आणि आपल्याला एकच फॉर्म भरावा लागतो. त्यामुळे ज्या जिल्ह्यात जास्त जागा आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कल आपल्याला दिसतो. तर तुमच्या जिल्ह्यात नेमका जागा किती त्याची माहिती अजूनपर्यंत तरी उपलब्ध झाली नाही. साधारणतः 2000च्या आसपास एकूण जागा रिक्त आहेत, पण कोणत्या जिल्ह्यासाठी नेमक्या किती आहेत त्याची माहिती उपलब्ध झालेली नाही. जशी माहिती उपलब्ध होईल तशी आम्ही देण्याचा प्रयत्न करू. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे काय, तर MPSCकडे जवळपास जाहिरात गेली असं काही जणांचं म्हणणं आहे, पण अजूनपणे अधिकृत नोटीस आलेली नाही. सध्या ज्या काही जाहिराती आलेल्या आहेत त्या आपल्याला TCS आणि IBPS मार्फतच कंडक्ट होताना दिसत आहेत. अजूनपर्यंत तलाठी भरती ही MPSCकडे गेली अशी अधिकृत किंवा ऑफिशियल नोटीस आलेली नाही. भविष्यात ती जाऊ शकते, कारण की महाराष्ट्र सरकारने किंवा विद्यार्थ्यांची मागणी ऐकून या ठिकाणी जवळपास आम्ही गट क च्या भरत्या ह्या MPSCकडे देऊ असं सांगितलेलं आहे. पण अजूनपर्यंत त्या संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा कोणतंही प्रसिद्धीपत्रक म्हणा किंवा नोटीस म्हणा किंवा ऑफिसद्वारे काही माहिती तर प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. सध्या जे काही सांगण्यात येत आहे तो फक्त एक अंदाज आहे की MPSCकडे भरती गेलेली जवळपास दिसते. पण जर लवकर म्हणजे येत्या 2-3 महिन्यामध्ये जर आपल्याला जाहिरात दिसली तर पॉसिबिलिटी आहे की TCS किंवा IBPS तलाठी भरतीची परीक्षा घेऊ शकते आणि त्याच्यानंतरही जर जाहिरात लेट झाली तर मग चान्स आहे MPSCकडे जाण्याचा. अजूनपर्यंत सध्या फक्त न्यूजच पसरत आहे, कारण की रिक्त जागेची माहिती समोर आली आणि त्यासोबतच दुसरी न्यूज पसरत आहे की MPSCकडे गेली जाहिरात, MPSCकडे गेली, पण अजूनपर्यंत ऑफिशियल नोटीस आलेली नाही. आणि या चॅनलवर तुम्हाला फक्त ऑफिशियल ज्या काही नोटीस असतात त्याच्यानंतरच आपण माहिती देत असतो. सध्या फक्त जे काही सांगण्यात येत आहे ते सर्वच्या सर्व अंदाज आहेत आणि MPSCकडे भरती जाईल अशी आशा या ठिकाणी विद्यार्थी किंवा जे काही इतर आहेत ते व्यक्त करत आहेत. पण अजूनपर्यंत तरी ऑफिशियल नोटीस आलेली नाही. हा झाला दुसरा मुद्दा.
सुद्धा. आणि भविष्यात जर एम-पी-एस-सीकडे जाहिरात गेली, तर त्याचा परीक्षेवर आपला काय परिणाम होऊ शकतो? तर एम-पी-एस-सी ऑलरेडी गट क संयुक्त पूर्वपरीक्षा घेत असते, ज्यामध्ये गट क सारखी अनेक पदे असतात, ज्यामध्ये क्लर्कचं सुद्धा एक पद असतं आणि जे काही आपलं तलाठी पद आहे, ज्याचं आता नवीन नाव ग्राम महसूल अधिकारी झालेलं आहे, तर ते पद सुद्धा गट क मध्येच येतं. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी असं सांगण्यात येत आहे, की जर भविष्यात एम-पी-एस-सीकडे गट क किंवा तलाठीची जाहिरात जर गेली, तर गट क मध्ये त्याचा समावेश होऊ शकतो आणि जी गट क ची कंबाईन पूर्वपरीक्षा असते, त्यासोबतच तुमचा तलाठीचं पद ॲड करून पेपर घेतला जाऊ शकतो. पेपर त्यांचा प्री जो आहे तो सारखाच होईल, मात्र मेन्समध्ये थोडाफार बदल या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. पण त्या भविष्याचा विषय आहे. सध्या अजूनपर्यंत तरी कुठलीही अपडेट त्याबाबत आलेली नाही. म्हणून पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही तुमच्या मागच्या व्हिडिओला कमेंट्स आलेल्या होत्या, की एम-पी-एस-सीकडे गेली का? एम-पी-एस-सीकडे गेली का? तर जोपर्यंत ऑफिशियल नोटीस येत नाही, तोपर्यंत आपला विश्वास ठेवणं तरी काम नाही. साधारणतः भविष्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही पकडून चालू शकता, की एम-पी-एस-सीकडे भरती जाईल, पण अजूनपर्यंत तरी गेलेली नाही. म्हणून जे काही आय-बी-पी-एस असेल, टी-सी-एस असेल किंवा जो काही तलाठीचा सध्याचा पॅटर्न आहे 25-25-25 चा, त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा. त्यामध्ये मग मॅथ रिझनिंग असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, मराठी इंग्लिश ग्रामर जरी तुम्ही केलं, तरी तुम्हाला भरती कोणीही घेऊ, मग आय-बी-पी-एस घेऊ, टी-सी-एस घेऊ किंवा एम-पी-एस-सी घेऊ, त्याचा बेनिफिट तुम्हाला परीक्षेमध्ये दिसू शकतो. आणि त्यासोबत जो काही जी-के आपला विषय आहे, जी-के, जी-एस ज्याला आपण म्हणतो आणि त्यासोबतच चालू घडामोडी हे जर तुम्ही कंटिन्यू सुरू ठेवलं, तर त्याचा बेनिफिट तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे. पॉसिबिलिटी सध्या तरी एवढंच आहे, की टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस परीक्षा घेईल. जर लवकर जाहिरात आली तर. जाहिरात जर लेट झाली, तर मग चान्सेस आहे एम-पी-एस-सीकडे जाण्याची, पण अजून त्याबाबत अपडेट आलेली नाही. तर आता जवळपास डाऊट तुमच्या मनातील क्लिअर झालेला असेल. जर आय-बी-पी-एस आणि टी-सी-एसने परीक्षा घेतली, तर तुमचा पॅटर्न हा कॉमन राहील. मराठी, इंग्रजी, जी-के आणि त्यानंतर गणित बुद्धिमत्ता हे जे आहे 25-25चं डिव्हायडेशन 100 प्रश्नांचा आपला पेपर असतो. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. याप्रमाणे 200 गुणांचा आपला पेपर होत असतो. तर असा आहे तलाठीचा पॅटर्न. हा जो आहे हा पॅटर्न आय-बी-पी-एस आणि टी-सी-एस मार्फत घेतला जाऊ शकतो आणि भविष्यात जर एम-पी-एस-सीकडे जाहिरात गेली, तर एम-पी-एस-सी त्याचा समावेश हा गट क मध्ये घेऊ शकतो. कारण की जर एखादी आणखी परीक्षा एम-पी-एस-सीने इंट्रोड्यूस केली, तर ऑलरेडी एम-पी-एस-सीच्या ज्या काही पूर्वीच्या परीक्षा आहेत, त्याच आपल्याला पेंडिंग होताना, त्याच पोस्टपोन होताना दिसतात. तर अशा स्थितीत या ठिकाणी एम-पी-एस-सी कंडक्ट करू शकते का स्पेशल परीक्षा? कारण की एम-पी-एस-सीसाठी फॉर्म किती येत असतात? मग ते गट क असो, गट ब असो किंवा राज्यसेवा असो, हे 1.5 लाख, 2 लाख, 3 लाखाच्या आसपास या ठिकाणी एम-पी-एस-सीकडे फॉर्म जात असतात. तलाठीचा जर तुम्ही लास्ट इयरचा आकडा पाहिला, तर 13 लाख टोटल अर्ज गेले होते. किती? 13 लाख फॉर्म तलाठीला गेले होते. त्यापैकी 10 लाख विद्यार्थ्यांनी सक्सेसफुली पेमेंट केलेलं होतं. म्हणजे 13 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, 3 लाख विद्यार्थ्यांनी पेमेंट केलं नाही. मात्र काही कारणास्तव त्यांचा फॉर्म बाकी राहिला. पण जवळपास 10 लाख उमेदवारांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला होता आणि 10 लाख उमेदवार, त्यापैकी आता तुम्ही 20% जरी गैरहजेरी धरली, तरी 8 लाखाच्या आसपास उमेदवार हे परीक्षेला बसले होते. तर अशा स्थितीत 8 लाख विद्यार्थ्यांची व्यवस्था एम-पी-एस-सीला करणं आहे. त्या दृष्टिकोनातूनच त्यांना तयारी ठेवावी लागेल. अजूनपर्यंत तरी नोटीस आलेली नाही. जर काही नोटीस प्रसिद्ध झाली, तर नक्कीच तुम्हाला ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येईल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपला तलाठीचा ग्रुप जॉइन केलेला नसेल, त्यांनी जॉइन करून घ्या. त्यावर आपण जे काही मागील प्रश्नपत्रिका आहेत किंवा जे काही इम्पोर्टंट पॉइंट्स आहेत, ते सर्वच्या सर्व टाकत असतो. अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही त्याला जॉइन करू शकता. त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास जे तुमचे मागच्या व्हिडिओला प्रश्न आलेले होते, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुमच्या मनामध्ये काही डाउट्स असतील, आणखी काही प्रश्न असतील किंवा तुमचे काही सजेशन असतील, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.